नागपुरातून एक कौतुकास्पद प्रेरणादायी लढ्याची यशोगाथा समोर येते। दारूनं उद्ध्वस्त झालेल्या संसारांना वाचवण्यासाठी वल्ली गावातील 40 महिलांनी कमांडो पथकाची स्थापना करत थेट हातात काठ्या घेतल्यात। रात्रीच्या वेळी लाल साडी नेसून गांधीगिरीच्या मार्गाने या रणरागिणी गावात गस्त घालतायत। अवैध दारू विक्री, हिंसाचार आणि व्यसनाधीनतेच्या विरोधात उभ्या ठाकलेल्या या महिला कमांडोमुळे आता दारुडे रस्ता बदलतायत। अर्धा खर्च घरी द्यायचा आणि अर्धा व्यसनाच्या आहारी। त्यांनी सगळ्यात जास्त म्हणजे दारूच्या व्यसनामध्ये मित्रमंडळीचा जास्त सपोर्ट केला आणि फॅमिलीकडे दुर्लक्षच केलं सर। याच्या पहिले जर कमांडो टीम असती आणि दारूबंदी झाली असती तर एवढे नुकसान झाले नसते, गावामध्ये एवढ्या डेड झाल्या नसत्या। माझ्यासारख्या आणखी 3-4 फॅमिलीमध्ये असं झालं आहे की माझ्याच बरोबरीच्या बाया विधवा झालेल्या आहेत। खरं तर सुरुवात कशा पद्धतीने झाली आहे, काय डोक्यात संकल्पना होती, त्याचे परिणाम काय दिसत आहे? खरं तर आमच्या गावामध्ये आधी दारूचं प्रमाण खूप होतं सर। 4 दारूची दुकाने होती आणि दारूमुळे 2 मुलं आमच्या गावातील मरण पावली आणि त्यामुळे गावामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली होती। तर महिला बचत गटातर्फे आम्ही मीटिंग घेतली आणि हे शक्ती महिला कमांडो टीम ही तयार झाली सर। याच्यामुळे जे महिला कमांडोमुळे पुष्कळ कुटुंबामध्ये आता म्हणजे खुशी आनंदाचा क्षण आहे, कारण पुष्कळच्या याच्यामध्ये बदल झाला आहे महिलाच्या घरी। त्याच्यामुळे त्यांच्या घरी आता ते पित नाही, घरी चांगलं आनंदी वातावरण राहते, त्याच्यामुळे पुष्कळ बदल झाला आहे की महिला मन लावून करत होत्या। सुरुवातीला 40 होत्या, नंतर अजून वाढल्या, तर त्याचा परिणाम तर चांगला होणारच होता। कामाची पद्धत आम्ही दिवसभर काम करून सायंकाळी आमचा ठरला टाईम आहे 8 वाजता रात्रीच्या 8 वाजता आम्ही सर्वजणी गोळा होतो आणि नंतर ग्रस्त घालतो आणि मग प्रार्थना करते आणि नंतर प्रेझेंटी घेते। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, वल्ली, नागपूर।